नमस्कार सर्व पालक, शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत एका अभ्यासाविषयी असलेल्या विशेष चॅनल बद्दल. नुकतंच शासनाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी PM ई-विद्या नावाने 5 चॅनल सुरू केलेले आहेत. या चॅनलवर आपण अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाविषयी जाणून घेऊ शकता. यासाठी आपणास काय करायचं आहे तर दूरदर्शनचं फ्री डिश ज्याच्याकडे आहे त्यानं त्या डिशवर PM ई-विद्या नावाचे चॅनल ॲड करायचे आहे. त्यावर अहोरात्र आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्या पाठांविषयी जाणून घेता येईल. महाराष्ट्रातील नामवंत शिक्षकांनी त्या चॅनलवर पाठ घेतलेले आहे. दुसरा पर्याय आपल्याकडे आहे. जर आपल्याकडे दूरदर्शनचं फ्री डिश नसेल तर आपल्याकडे असलेल्या अँड्रॉइड फोनवर देखील आपण हे चॅनल मोफत पाहू शकता. त्यासाठी आपल्याला क्रमाने कोणत्या कृती करायच्या आहेत त्याविषयी आपण आता प्रत्यक्ष व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी PM ई-विद्या ॲप या नावानं सर्च करणार आहोत. सर्च झाल्यानंतर या ठिकाणी असलेलं ॲप आपण इन्स्टॉल करणार आहोत. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या बटनावर क्लिक केल्यास आपल्यासमोर 4 ऑप्शन स्क्रीनवर दिसू लागतात. स्टुडंट, टीचर, पॅरेंट्स आणि अदर. यापैकी आपण ज्या भूमिकेत असू त्यावर आपण क्लिक करूया. विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला या ॲपचा वापर कसा करायचा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. स्टुडंट यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्राथमिक माहिती आपल्याला भरावी लागते. यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव, जेंडर, ईमेल टाकण्याची गरज नाही. कॉन्टॅक्ट नंबर देखील टाकण्याची आवश्यकता नाही. स्टँडर्ड, बोर्ड या ठिकाणी आपण महाराष्ट्र बोर्ड टाकणार आहोत. राज्य आणि इतर असलेली माहिती आपण या ठिकाणी भरूया. सर्व माहिती भरून झाल्यानंतर खाली असलेल्या नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील विंडो ओपन होईल. यामध्ये एक सर्वे आहे. आर यू वॉचिंग एज्युकेशनल चॅनल्स ऑन DD फ्री डिश TV. या ठिकाणी आपण नो या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील विंडो ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला PM ई-विद्याचा लोगो दिसतोय. कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन आपल्याला स्क्रीनवर दिसतात. त्यातील PM ई-विद्या या पहिल्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. सुरुवातीला सिलेक्ट आहे त्या ठिकाणी आपण स्टेट करणार आहोत. दुसऱ्या रकान्यात आपलं राज्य निवडायचं आहे. महाराष्ट्र आपण निवडणार आहोत. आणि तिसऱ्या रकान्यात लँग्वेज यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांपैकी आपल्याला हवी असलेली भाषा मराठी आपण निवडणार आहोत. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 113 पासून 117 पर्यंत 5 चॅनल दिसू लागतात. यापैकी सुरुवातीच्या चॅनलवर गेल्यानंतर आपल्याला इयत्ता 1ली आणि इयत्ता 6वी चे एज्युकेशनल पार्ट या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी आपण पूर्ण दिवसभरातील कार्यक्रमाचं शेड्यूल पाहू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी कोणते पाठ या चॅनलवर दाखवले जाणार आहेत त्याची माहिती आपण टुमारो शेड्यूल या ऑप्शनवर क्लिक करून पाहू शकतो. आपल्या वर्गाचा पाठ जेव्हा दाखवला जात असेल त्या वेळेनुसार आपण तो पाठ पाहू शकतो. दिवसभरात अनेक वेळा हा पाठ दाखवला जातो. पुन्हा मागच्या डॅशबोर्डवर आल्यानंतर या ठिकाणी पुढच्या चॅनलवर आपण जाऊन त्यातील इयत्तांचे पाठ देखील पाहू शकतो. अशा पद्धतीनं PM ई-विद्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने उघडून दिलेला ज्ञानाचा खजिना निश्चितच आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. धन्यवाद मित्रांनो.